नमस्कार. देशदूतची टीम आज आली आहे पिंपळगावला. पिंपळगावचा हा कांदा मार्केट, पण तुम्ही बघताय हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट नाहीये. हे मार्केट आहे खाजगी मार्केट, आणि या खाजगी मार्केटमध्ये कांद्याचा लिलाव होताना आपल्याला दिसतोय. आपण बातम्या देशदूत मधनं सातत्याने लावतोय की हा इश्यू खूप मोठा होत चाललेला आहे. हा माल व्यापारी यांच्यासाठीचा असलेले त्यांचे जे वाजवी पैसे आहेत त्याच्या संदर्भात न्याय प्रविष्ट असलेला हा मामला आहे, आणि त्याच्यामुळे बाजार बंद पडलेले आहेत. पण शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे पर्यायी व्यवस्था आहे, म्हणजेच खाजगी मार्केट. अशाच एका खाजगी मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत, आणि इथे व्यवहार कसा चालतोय, नेमका काय होतंय हे बोलण्यासाठी आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत आणि व्यापारी देखील आहेत. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर ताकटे. कुठून आलात? कारसूर. किती कांदा आणलात? 25 क्विंटल. काय भाव गेला आज? 1300. सरासरी काय आहे, साधारण काय जातोय? 17 पर्यंत जातोय. 16-17 पर्यंत जातोय. पण तुम्हाला तुमचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट उपलब्ध नाहीये. तुम्ही या खाजगी मार्केटमध्ये आलात, काय फरक पडतोय? फरक काही नाही बा, आडत हमाली सर्व वगैरे बंद आहे. हाय तेच मार्केट चालू आहे. पण त्याच्याने तुम्हाला थोडा रिलीफ मिळालाय, सवलत मिळाली आहे? हो, सवलत मिळाली. आडत नाही, हमाली नाही, सर्व काही. वाचताय, हमाली पण वाचते, सर्व गोष्टी तोलाई ते सगळं वाचताय. हो. आपल्या बरोबर एक व्यापारी पण आहे. दादा तुमचं काय नाव? आनंद मिनियर. पहिले काय पद्धत होती आणि आता काय पद्धत आहे, याच्यातला फरक सांगू शकाल का? पहिली एपीएमसी होती आणि आता खाजगी मार्केट आहे. पण एपीएमसी काय पद्धत होती की कांदा आल्यावर त्याची तोलाई मापाई कशी होत सगळं होती? इलेक्ट्रॉनिक काट्यावर जायचं आणि त्याची आम्हाला तोलाई कापली जायची. पण आता ते आम्हाला तोलाई नाही, इलेक्ट्रॉनिक काटा करून येतो. ती कापून म्हणजे शेतकऱ्याच्या पैशातनं कापली जायची, शेतकरीच्या पैशात, आणि ती तुमच्याकडे जमा व्हायची आणि तुम्हाला द्यायला लागायची. द्यावं लागत माथाडीला. पण आता तुम्हालाही द्यावी लागत नाहीये आणि शेतकऱ्यांनाही द्यावी लागत नाही. ही सिस्टीम चांगली वाटतेय का मुळात आधीची? चांगली, हीच चांगली वाटते. आम्हाला काय कपातीचा त्रास नाही आणि शेतकरीलाही पुरेपूर पैसे भेटतात. बरोबर. पण मग याच्यात ज्या सोयी सुविधा तुम्हाला एपीएमसी मध्ये मिळत होत्या, तर दादा तुमचं नाव काय आणि त्या सोयी सुविधा मिळतायत का? मी उत्तम माधव थेटे. इथं सोयी सुविधा तशा तिकडे ज्या भेटत होत्या त्याच इथं भेटतात. इथं पण रोख पैसे भेटत होते, इथं पण रोख पैसे भेटतात. पण आमचे साधारण 250-300 रुपये ट्रॅक्टर मागायचे जात होते, ह्या मार्केटमध्ये जात नाही. तुम्हाला इथे जरा थोडा 250-300 रुपयांनी तेवढे फायदा होतो. बरोबर. म्हणजे एकंदरीत या व्यवस्थेवर तुम्ही सगळे समाधानी आहात? समाधानी आहे. पण मुळात आता एक खूप मोठा वर्ग आहे की जो हमाल माफारी वर्ग आहे, त्यांचा रोजगार बंद पडलाय म्हणून हे सगळं आंदोलन आणि हे असं होतंय. त्यांचा रोजगार बंद पडला ही पण गोष्ट खरी आहे, पण जे काम ते करत नाही त्याचे पैसे त्यांना जात आहे, आमच्याकडून जात आहे. तुमच्याकडनं जात आहे. बरोबर. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक काटा झाल्यामुळे त्यांचा रोल काही संपलेला आहे. बरोबर. हा मूळ प्रश्न आहे की जे काम होतच नाही त्याचे पैसे कापले जात आहेत, त्याच्यामुळे शेतकरी वर्ग तिथे नाराज होता. आता या खाजगी मार्केटमध्ये ते पैसे कापले जात नाहीयेत आणि त्याच्यामुळे हा व्यवहार डायरेक्टली शेतकरी ते व्यापारी असा होतोय. आणि हा व्यवहार डायरेक्ट झाल्यामुळे दोघांमधलाही संवाद हा अतिशय सुरेख झालेला आहे, त्याच्यामध्ये विसंवाद होत नाहीये. पण मात्र खूप मोठा प्रश्न हा हमाल मापारी यांचा असल्यामुळे हे सगळं मार्केट बंद पडलंय. पण पर्यायी व्यवस्था म्हणून हे खाजगी मार्केट चालू आहे. साधारण आज किती कांदा आलेला आहे इथे? तरी 1000 नगे म्हणजे 30,000 क्विंटल. 30,000 क्विंटल आजच्या दिवसाला. आज बुधवार, आजच्या दिवसाला हा 30,000 क्विंटल कांदा सकाळी सकाळी आलेला आहे. शेतकरी रात्रीतून पहाटेतून येऊन इथं नंबर लावून आपला ट्रॅक्टर उभा करतात आणि व्यापारी वर्ग त्याच्या प्रतनुसार, त्याच्या क्वालिटीनुसार त्याला भाव देऊन तो खरेदी करतात. दिवस हे हार्वेस्टिंगचे आहेत, कांदा बाहेर आलेला आहे, तो आता साठवणीचे दिवस आहेत आणि त्याला आता भाव मिळायचे दिवस आहेत. तर अशा दिवसांमध्ये ही पर्यायी व्यवस्था या व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुखकर ठरलेली आहे. देशदूतची टीम पिंपळगावमधून. 53 रुपये 54 55 56 57 58 59 60 61
62 63 64 65 66 67 70 एकत्र मात्र 75 80 81 82 83 84 90 91 92 95 98 रुपया 1 रुपया 2 रुपया 3